जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपले तो यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती फेज 2 संदर्भात ज्या काही जाहिरातीची ह्या ठिकाणी बघा जी अपलोडिंगचं काम आहे तर ते मागच्या 1 महिन्यापासून सध्या सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या जाहिरात असेल तर ते जाहिरात सध्या बघा अपलोड होत आहे। आता कालांतराने जी काही 20 तारखेपासून मुदतवाढ जी देण्यात आली आहे प्रत्येक आस्थापनाला, ज्या संस्थांना ज्यांची बिंदू नामावली अपडेट नसेल तर ती अपडेट करण्याचं काम देखील सध्या बघा सुरू आहे। ज्या आस्थापनाच्या बिंदू नामावली अपडेट होत आहे तर त्यांना लगेच जे काही पवित्र प्रणालीवर ज्या काही नोंदणी असेल जाहिराती संदर्भात तर त्या देखील एका साईटला सध्या होत आहे आणि ज्या संख्या असेल जाहिरातीच्या तर त्या ठिकाणी बघा वाढत आहे। परंतु बाकीच्यांच्या ज्या नोंदणी झालेल्या आहे तर त्यापैकी ज्या संस्थांच्या सध्या बघा जाहिराती प्रसिद्ध देखील होत आहे, तर आतापर्यंत आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सध्या बघा ज्या काही 2 ते 3 व्हिडिओच्या माध्यमातून ज्या संस्थेच्या जाहिराती प्रसिद्ध झाले तर त्यानुसार सध्या माहिती घेतली, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की ज्या संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये नेमक्या कोणत्या गटासाठी वेकेन्सी येत आहे, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा मग उच्च माध्यमिक असेल, त्यानंतर कोणत्या विषयासाठी वेकेन्सी येत आहे ते तुम्हाला एक अंदाज येईल। तर त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला महत्त्वाचे बघा जे आपल्याला माहिती आहे की संस्थेच्या वेकेन्सी कुठं 2 वेकेन्सी आलेली आहे, कुठं 5 वेकेन्सी आहे, कुठं 10 वेकेन्सी आहे, अशा पद्धतीने वेकेन्सी आलेली आहे। तर आजच्या दिवसाला सध्या जी काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये एक जाहिरात म्हणजे ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, ह्याच्यामध्ये 7 वेकेन्सी टोटल आलेले आहे आणि जी आपण दुसरी वेकेन्सी बघणार आहे तर त्याच्यामध्ये तब्बल ज्या काही 62 वेकेन्सी सध्या बघा आलेल्या आहे। म्हणजे संस्थेच्या एकूण 62 त्या ठिकाणी एकाच संस्थेच्या वेकेन्सी आले आहे। तर त्या कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत वेकेन्सी असणार आहे। तर संपूर्ण डिटेल्स आपण बघूया। तर आधी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर जी वेकेन्सी दिसत आहे तर ती वेकेन्सी कुठली आहे तर ग्रामीण विकास जी काही संस्था आहे, ग्रामीण विकास शिक्षण संस्था, तर ही संस्था साताऱ्याची आहे। तर ह्या संस्थेची सध्या बघा वेकेन्सी इथं माध्यमिक आणि ह्या ठिकाणी जे काही उच्च माध्यमिक विद्यालयाकरिता आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये माध्यमिक विषयासंदर्भात वेकेन्सी आहे 6 ते 8 साठी, त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञानाचे एक जागा आहे, बरोबर। त्यानंतर पुन्हा माध्यमिक विभाग आहे 9 ते 10 साठी, त्याच्यामध्ये इंग्रजी आहे, हिंदी आहे, बरोबर। तर ह्यांच्या देखील एक वेकेन्सी इथं आलेली आहे। त्यानंतर उच्च माध्यमिकचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 40% अनुदानावर आहे, म्हणजे 60% अनुदानास पात्र असणार आहे। तर त्या म्हणजे 11वी आणि 12वीची वेकेन्सी आहे। तर ह्याच्यामध्ये इंग्रजी विषय आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी सचिवीय कार्यपद्धती व सहकार हे जे विषय आहे तर त्यांची एक इथं वेकेन्सी आलेली आहे। त्यानंतर उच्च माध्यमिकचा विज्ञान जे काही फॅकल्टी असेल तर त्यानुसार इथं बघा 20% अनुदानावर देखील वेकेन्सी आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जीवशास्त्र आणि गणित व संख्याशास्त्र अशा पद्धतीने एक आणि ह्या ठिकाणी अर्धवेळ असे एकूण जर पदं बघितली आपण तर 7 पदं इथं आलेली आहे आणि अर्धवेळसाठी 1 पद, अशी टोटल 8 पदांची जाहिरात बघा पवित्र प्रणालीवर इथं आलेली आहे। तर ही झाली जी काही साताऱ्या संदर्भात पवित्र प्रणालीवर आलेली जी जाहिरात आहे, तर ही जाहिरात या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात असणार आहे। त्यानंतर पुढील जी जाहिरात आहे तर ती जाहिरात आपण बघूया। तर ही जी जाहिरात आहे तुम्हाला दिसते, तर ह्या जाहिरातीमध्ये टोटल जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे 62 पदांची जाहिरात ही आलेली आहे। तर ह्या संदर्भात बघा माहिती घेऊया। तर ही जाहिरात कुठली आहे तर ह्या ठिकाणी बघा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड, बरोबर। तर ह्याच्यामध्ये जी संस्था आहे तर त्या संस्थेअंतर्गत व्यवस्थापनाअंतर्गत शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जी काही पदं आहे तर त्या पदांसंदर्भात इथं जाहिरात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आरक्षणानुसार बघा इथं माहिती देखील दिलेली आहे, नेमकी कोणत्या प्रवर्गाला किती पदं सध्या इथं आलेली आहे। तर त्यानुसार प्रवर्गाचं नाव महिला, त्यानंतर जे काही समांतर आरक्षण असेल माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर जे काही आरक्षणाव्यतिरिक्त जागा, बरोबर, आणि टोटल जागा अशा पद्धतीने देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये पहिलं जर बघितलं आपण तर SC संदर्भात जागा ज्या आहे तर इथं टोटल 10 जागा आलेल्या आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये SCच्या महिलांच्या 3 आहे, माजी सैनिक 1 आहे, त्यानंतर अंशकालीन 1 असणार आहे आणि आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जनरलच्या 5 जागा, अशा टोटल 10 जागा इथं आलेल्या आहे। त्यानंतर बघा ST संदर्भात जर विचार केला तर STच्या एकूण 6 वेकेन्सी इथं आलेल्या आहे। त्याच्यामध्ये पुढची जी काही कॅटेगरी आहे तर ती विजा अ संदर्भात आहे। तर विजा अच्या टोटल 3 वेकेन्सी पाहायला इथं मिळत आहे आपल्याला। त्यानंतर भज ब संदर्भात आहे तर भज बच्या 2 वेकेन्सी आहे। त्यानंतर इथं भज क संदर्भात 1 वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर भज ड संदर्भात बघा इथं कोणत्याही प्रकारची वेकेन्सी नाही। त्यानंतर पुढची बघा या ठिकाणी वेकेन्सी आहे इमाव, बरोबर, तर त्यांची आहे 9 वेकेन्सी आहे। त्यानंतर इथं विमाप्र संदर्भात जी काही वेकेन्सी असेल तर ती 0 वेकेन्सी आहे। पुढची वेकेन्सी जर बघितली आपण
ACBC, तर त्या संदर्भात 6 वेकेन्सी इथं आलेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढची वेकेन्सी जर बघितली आपण तर इथं बघा EWS संदर्भात वेकेन्सी आलेली आहे. तर EWSची वेकेन्सी सध्या ह्या ठिकाणी जी दाखवत आहे तर ती 6 वेकेन्सी सध्या EWS संदर्भात आहे. त्यानंतर पुढची ओपन संदर्भात जर वेकेन्सी आपण बघितली ओपनची, तर ओपनची एकूण टोटल 19 वेकेन्सी सध्या ओपनमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. आता टोटल जर बघितलं आपण तर इथं बघा टोटल एकूण जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी 62 वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळते आहे, बरोबर. म्हणजे 62 टोटल वेकेन्सी इथं पाहायला आपल्याला मिळते आहे. तर ही टोटल वेकेन्सी आता 62 पदं नेमकी कोणकोणत्या विषयाची असणार आहे, कोणत्या गटासाठी असणार आहे, तर ते देखील इथं बघा देण्यात आलं आहे सविस्तर. तर ह्याच्यामध्ये जी काही पदं असणार आहे तर ही पदं अनुदानित पदे आहे, कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेजची. तर ज्यांची पात्रता संबंधित विषयामध्ये असेल तर त्यांच्यासाठी बघा इथं संधी आलेली आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयासंदर्भात म्हणजे ज्युनियर कॉलेजची वेकेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळते आहे. तर सविस्तर आपण बघूया. ह्या ठिकाणी बघा दाखवल्याप्रमाणे जी काही अनुदानित पदं आहे कनिष्ठ महाविद्यालयाची तर त्याच्यामध्ये माध्यम आहे मराठी माध्यम संदर्भात. तर इथं पहिला जो विषय असणार आहे तर तो मराठी विषय आहे, बरोबर. तर इथं 2 पदं आहे मराठी विषयासंदर्भात. दुसरं जे आहे तर हे मराठी माध्यमासंदर्भात पदं आहे. तर दुसरा विषय हिंदी विषयाची 1 पद आहे. त्यानंतर बघा समाजशास्त्र विषय आहे तर त्याचं देखील इथं 1 पद असणार आहे, बरोबर. इथं शिकवण्याचं माध्यम आहे, विषय आहे, वेतन श्रेणी तुमची जी काही 20,000 बघा इथं ठेवण्यात आलेली वेतन श्रेणी ह्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजसाठी, तर ती वेतन श्रेणी आहे. पुढचा विषय जर बघितला आपण तर ह्या ठिकाणी म्युझिक संदर्भात विषय आहे, बरोबर. तर म्युझिक संदर्भात ज्यांचं क्वालिफिकेशन असेल तर त्यांना देखील इथं संधी आहे. 1 वेकेन्सी सध्या इथं आहे. त्यानंतर अकाउंटंनी संदर्भात आहे, बुक आणि अकाउंटंनी, बरोबर. तर त्या संदर्भात 1 विषय आहे. त्यानंतर पुढची जर वेकेन्सी आपण बघितली तर जी काही सचिवावी कार्यपद्धती संदर्भात जो काही विषय आहे तर तो 1 विषय आहे, बरोबर. त्यानंतर शारीरिक शिक्षण संदर्भात वेकेन्सी आलेली आहे, शारीरिक शिक्षण, तर त्या संदर्भात देखील 1 पद आहे. त्यानंतर पुढचे पदं बघा ह्या ठिकाणी सामाजिक शास्त्रासंदर्भात पदं आहे. तर त्याच्यामध्ये राज्यशास्त्र विषय ज्यांचा असेल तर त्यांच्यासाठी देखील 1 वेकेन्सी इथं आलेली. अर्थशास्त्र विषय असेल तर त्याच्यासाठी देखील 1 वेकेन्सी आहे. सहकार विषय आहे त्यांच्यासाठी 1 वेकेन्सी. त्यानंतर वाणिज्य संदर्भात आहे, बरोबर. वाणिज्य व्यवस्थापन असेल तर त्यांच्यासाठी देखील 1 वेकेन्सी इथं आलेली आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी जे काही सायन्स फॅकल्टी संदर्भात देखील वेकेन्सी आहे. तर त्याच्यामध्ये सायन्स फॅकल्टीचा जर विचार केला आपण तर इथं मराठी माध्यम संदर्भात असणार आहे. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र विषयाची इथं जे शिकवण्याचे माध्यम असणार आहे तर ते इंग्रजी असणार आहे, बरोबर. तर इथं भौतिकशास्त्राची जी वेकेन्सी आहे तर ती सर्वात जास्त म्हणजे 11 विषय जे काही सब्जेक्ट आहे 11 जे काही पदं आहे तर ती भौतिकशास्त्राची असणार आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये तुमचं भौतिकशास्त्र विषय जर असेल, बरोबर, म्हणजे PG संदर्भात तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला संधी आहे. 11 वेकेन्सी फक्त भौतिकशास्त्रासंदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर रसायनशास्त्र विषय आहे. तर रसायनशास्त्र संदर्भात 8 विषय जे काही 8 पदं आहे तर ती इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर इथं जीवशास्त्र असेल, बरोबर, वनस्पती प्राणी, त्या संदर्भात 3 पदं आहे. त्यानंतर इथं पुढचं पद जे आहे तर ते गणित विषयासंदर्भात पद आहे, गणित विषय, तर ती पदं म्हणजे 7 पदं आहे. आणि लास्टमध्ये ह्या ठिकाणी जी पदं आहे टेक्नॉलॉजी संदर्भात तर त्या संदर्भात 1 वेकेन्सी इथं देण्यात आली आहे. तर इथं जर आपण वेकेन्सी बघा ही संपूर्ण जर बघितली तर ही वेकेन्सी आपण ज्युनियर कॉलेज संदर्भात ह्या ठिकाणी वेकेन्सी ह्या ठिकाणी आलेली आहे. तर आपापल्या परीने पात्रता असेल त्या अनुषंगाने इथं तुम्हाला संधी अवेलेबल होणार. त्यानंतर 9 ते 10 साठी जी काही पदं आहे तर ती पदं देखील इथं अनुदानित असणार आहे, 100% अनुदानित. तर त्या अनुषंगाने 9 ते 10 साठी जी पदं असणार आहे मराठी माध्यम संदर्भात तर ह्याच्यामध्ये 1 पद जे आहे तर ते हिंदी, इंग्रजी आणि गणित अशा पद्धतीने पदं इथं आलेले आहे. आता हिंदी विषयासंदर्भात 3 पदं असणार आहे, इंग्रजी विषयासंदर्भात 2 पद आणि गणित विषयासंदर्भात 1 पद, अशा पद्धतीने 9 ते 10 साठी इथं वेकेन्सी सध्या टोटल जी वेकेन्सी असेल तर 6 वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचं गट जर बघितला आपण माध्यमिक विभागासंदर्भात म्हणजे 6 ते 8 संदर्भात जी काही पदं आहे तर ती पदं देखील अनुदानित पदं असणार आहे. मराठी माध्यम संदर्भात पद आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जे विषय आहे तर विषय बघा विज्ञान विषय, त्याच्यामध्ये 1 पद आहे. त्यानंतर संस्कृत विषय 1 पद आहे, गणित विज्ञान 1 पद आणि इंग्रजी विषय 1 पद, अशा पद्धतीने इथं जे काही वेकेन्सी असेल तर ही वेकेन्सी 6 ते 8 साठी ह्या विषयांची आलेली आहे. त्यानंतर पुढचं पद बघितलं आपण तर इथं बघा 5वी संदर्भात आहे अनुदानित पदं माध्यमिक विभाग. तर त्या अनुषंगाने जे सध्या
ह्या ठिकाणी जी काही माध्यमिक जो विषय असणार आहे माध्यमिकसाठी त्याच्यामध्ये माध्यम मराठी आहे, म्हणजे 1 ते 5ची वेकेन्सी आहे. तर ह्याच्यामध्ये 4 वेकेन्सी सध्या 1 ते 5साठी आपल्याला पाहायला मिळते. ही देखील 100% अनुदानित असणार आहे. त्यानंतर जे काही अंशतः अनुदानितमध्ये देखील वेकेन्सी पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये 20% वरती सध्या बघा इथं वेकेन्सी सध्या आलेली आहे 6 ते 8साठी. त्याच्यामध्ये हिंदी विषय असेल आणि मराठी विषय असेल, तर हे जे विषय आहे तर त्यांची वेकेन्सी 6 ते 8साठी 20% अनुदानावर सध्या आहे. तर हिंदीची 2 आणि मराठीची 1 अशा पद्धतीने इथं 20% अनुदानावर 6वी ते 8वीची वेकेन्सी आहे. आणि पुढील जी वेकेन्सी आहे तर ती देखील अंशतः जे काही अनुदानित आहे 20%, तर ती 9वी आणि 10वीची देखील वेकेन्सी आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी विषय आहे, विज्ञान विषय आणि गणित विषय, तर ह्यांची प्रत्येकी बघा एक वेकेन्सी इथं आलेली आहे. म्हणजे इथं 20% अनुदानित, त्यानंतर 100% अनुदानित असे जे काही दोघी प्रकारच्या वेकेन्सी सध्या पाहायला मिळत आहे. तर ह्या वेकेन्सी संदर्भात जे पात्रता देखील इथं बघा देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय पदासाठी शैक्षणिक जी पात्रता असणार आहे तर तुमचं बघा PG पाहिजे, बरोबर, आणि प्लस तुमचं BEd पाहिजे. PG बरोबर म्हणजे MA MSc किंवा मग ह्या ठिकाणी MCOM BEd अशा पद्धतीने देण्यात आले. आणि 6 ते 10पर्यंत आपल्याला माहिती आहे की जी पात्रता पाहिजे TET पेपर 1 असेल. 6 ते ह्या ठिकाणी 8 संदर्भात 8 2 पेपर असेल, बरोबर. प्राथमिकसाठी 1 पेपर TET CTET संदर्भात, तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे. 9 ते 10साठी जो काही TET CTET पेपर असतो तर तो सध्या त्या ठिकाणी लागत नाही. म्हणजे तुम्ही पात्र नसाल तरी तुम्हाला 9 ते 10साठी संधी असणार आहे. फक्त TET किंवा CTETचे जे पेपर आहे तर ते म्हणजे प्राथमिक गट म्हणजे 1 ते 5साठी तुम्हाला पहिला पेपर उत्तीर्ण व्हायला पडतं TET किंवा CTET, आणि पुढचा जो गट आहे 6 ते 8साठी तर त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा पेपर उत्तीर्ण व्हायला पडतात TET किंवा CTET संदर्भात, बरोबर. तर हे लक्षात ठेवा. त्या अनुषंगाने जशी पात्रता असेल त्या पद्धतीने तुम्हाला जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स सध्या या ठिकाणी दिसणार आहे. तर सध्या ही महत्त्वाची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात म्हणजे एकूण टोटल जर बघितली तर 62 या ठिकाणी बघा टोटल जी पदं आहे तर ती 62 पदांची जाहिरात म्हणजे 62 पदांची जाहिरात आजच्या दिवसाला सध्या इथं प्रकाशित झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने संधी असेल तर त्या संधीचं ह्या ठिकाणी बघा तुम्ही सोनं करू शकतात. जी जाहिरात आहे तर ती जाहिरात बघा विथ इंटरव्ह्यूची इथं जाहिरात असणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही तुमचं कौशल्य असेल तर ते त्या ठिकाणी एक प्रकारे चेक तिथं होऊ शकतं. तर सध्या ही एक महत्त्वाची जाहिरात आजच्या दिवसाला आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे उमेदवार समाजशास्त्र विषयी देखील विचारणा करत होते, त्यानंतर जे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असेल, सहकार असेल अशा विषयांसंदर्भात देखील विचारणा करत होते तर त्यांच्यासाठी बघा इथं वेकेन्सी आलेली आहे. त्यानंतर म्युझिक विषयासंदर्भात देखील वेकेन्सी आहे, बरोबर. समाजशास्त्र विषय असेल त्यांच्या संदर्भात देखील वेकेन्सी आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या लेटेस्ट अपडेट असेल ते अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत सध्या बघा घेऊन येत असतो. तर सध्या एक महत्त्वाची अपडेट होती. तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला विविध ज्या डिटेल्स असेल तर त्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर देखील सध्या बघा येत असतात. तर लिंक संपूर्ण व्हिडिओच्या ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात, त्याच्यावरती आपण योग्य तो रिप्लाय सध्या देऊ. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण पुढे पण भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.